शिवसेना मनसे युतीचं पंढरीत स्वागत. अखंड युती राहण्यासाठी विठ्ठलाला घातले साकडे. नमस्कार, मी बंडू घाडगे इनसर्च न्यूजमध्ये आपलं स्वागत करीत आहे. पंढरपूर उद्धव बाळासाहेब ठाकरे व राज ठाकरे यांनी आज मुंबईत शिवसेना मनसे युतीची घोषणा केली. पंढरीत ही बातमी समजताच उपजिल्हाप्रमुख काकासाहेब बोराडे, ज्येष्ठ शिवसैनिक बाळासाहेब रणदिवे, शहर प्रमुख युवराज गोमेवाडीकर, उपशहर प्रमुख गजानन टल्लू, नितीन थिटे, बाळासाहेब देवकर, भैया पवार आदींनी जिल्हा प्रमुख संभाजीराजे शिंदे, तालुका प्रमुख बंडू घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली नामदेव पायरी येथे एकमेकास पेढे भरवीत आनंद उत्सव साजरा केला. सर्व पदाधिकारी यांनी प्रथम श्री विठ्ठल रखुमाईचे दर्शन करून मराठी माणसासाठी ही युती अभेद्य व कायम चिरंतर तेवत राहावो अशी प्रार्थना केली. यावेळी बोलताना उपजिल्हाप्रमुख काकासाहेब बोराडे म्हणाले, आपण बाबूराव वडणे जिल्हाप्रमुख असल्यापासून शिवसेना पक्षाचं काम करतोय, परंतु 2004 सालचा तो काळा दिवस आजही आठवला तरी अंगावर काटा उभा राहतो. ठाकरे कुटुंबीय फुटीच्या मार्गावर गेले. राजसाहेबांनी सुभा मांडून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली. हा धक्का शिवसैनिक विसरू शकत नाहीत. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे व तमाम शिवसैनिकांना या फुटीचा तीव्र वेदना झाल्या. यातूनच शिवसैनिकांचं मोठं नुकसान झालं. राज व उद्धव साहेब एकत्र यावेत यासाठी भरपूर प्रयत्न झाले, परंतु यश येत नव्हतं. आज 20 वर्षानंतर दुभंगलेली मने एक झाली. आजचा दिवस इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल आणि आजचा हा दिवस पाहण्यासाठी स्वर्गीय बाळासाहेब हवे होते. शिवसेना मनसे युतीत तमाम शिवसैनिक व मनसे सैनिकांनी स्वागत केले. मराठी माणसाचे न्याय हक्कासाठी ही युती गरजेची होती. या युतीचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे. यावेळी शहर प्रमुख युवराज गोमेवाडीकर, बाळासाहेब रणदिवे आदींनीही आपले मनोगत व्यक्त केले. धन्यवाद. मी बंडू घाडगे इनसर्च न्यूज, बोहाळी.